नमस्कार मित्रांनो, मी योगेश्वर काटेंगे. मी आज आपल्या गावचे गाई चारायला नेत आहो. तर तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आमच्या गावचे जे गाई आहेत ते इट्या डोवच्या जलाशयामध्ये आम्ही रोज चारायला नेतो. तिथं हिरवेगार चारा असल्यामुळे आम्हाला कोणताही साधन नाही आहे, दुसरा मार्ग नाही आहे. आमच्या गावामध्ये पाळी ठेवलेली आहे, माझी पाळी आली आहे. तर मी आपल्या गाई गावचे संपूर्ण शेतकऱ्यांचे गाई मी नेत आहो. आणि माझ्या सोबती एक माणूस आहे. ह्या जंगलामध्ये कुठून का निघेल याचे काही म्हणजे कोणताही जानवर अचानक निघू शकतो. हा घनदाट जंगल आहे मित्रांनो, चारही बाजूने जंगल आहे मित्रांनो. ह्या जंगलातून आम्हाला इट्याडोवच्या जलाशयामध्ये गाई गुरे चारण्यासाठी न्यायला लागतो. तर तुम्ही बघू शकता माझ्या मित्रांनो, इथे कोणता जानवर निघेल अचानक आणि हल्ला करेल याचा काही भान नाही मित्रांनो. म्हणजे गुरा केला बहुत रिक्षा आहे मित्रांनो गाई चारण्यासाठी न्यायला. नाही आता हा 7 महिना जुलैचा आहे ना, अंदर माश्या बहुत येत आहेत मित्रांनो, त्रास देतात. ह्या गाई गुरे ढोरा आहेत, यांना एवढे त्रास देतात. हे अंदर माश्या मोठे मोठे आहेत, सामोर जाऊ नाही शकत मित्रांनो. हे माझ्यावरही आले आहेत मित्रांनो, हे बघा छोट्यान चावतात. हा कुत्रा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. जर जंगलात जायचं आहे तर कुत्रा नेणे आवश्यक आहे मित्रांनो. एखादा जानवर मला आढळला तर मी तुम्हाला दाखवणार आहो व्हिडिओमध्ये, ठीक आहे. हा घनदाट जंगल आहे मित्रांनो. इथं अस्वल वाघ राहतो मित्रांनो ह्या डोंगरावर. मुंग्या खाण्यासाठी अस्वलीने खड्डा केला आहे ही जागा. आज हवामान थोडा कोरडा आहे मित्रांनो आणि उघाड आहे. तर आज शांत वातावरण आहे मित्रांनो. आज पाणी येऊ शकते सायंकाळला, काही निश्चित नाही, पण माझ्या अंदाजानुसार आज कोरडे हवामान आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो इट्याडोव जलाशयामध्ये. जो माझ्या पाठीमागे दिसत आहे तुम्हाला त्या डोव जलाशय आहे, जो 11 वाजले ह्या जलाशयामध्ये. तर चला मग अजून तुम्हाला दाखवतो नजारा जलाशयाच्या पाण्याजवळ जाऊन. हा बघा मित्रांनो, पाणी गारगार पाणी आहे इट्याडोव जलाशयात म्हटला, आणि पिण्यासाठी योग्य आहे. छान पाणी आहे, शुद्ध पाणी आणि गोड पाणी वाटतो. बघा मित्रांनो, आमचे गाई बैल शांतपणे चरत आहेत. इथं आल्यानंतर जलाशयामध्ये शांतपणे चरत आहेत. कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे त्यांना, शांतपणे चरत आहेत, तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. इथं सिनेमा शूटिंग सुद्धा होऊ शकतो, कारण एवढा सुंदर भाग आहे ना हा. जिकडे तिकडे हिरवेगार दिसत आहे. एक नंबर असं हिरवगार दिसतं मित्रांनो. शूटिंग करण्यासाठी खूप जागा आहे, ती सुंदर जागा. ह्या ठिकाणी शूटिंग पण होऊ शकतो. एखादा सिनेमाची शूटिंग बनवायची असेल तर शूटिंगसुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल ही जागा मी दाखवली आहे तुम्हाला, तर नक्की भेट द्या जागेला आणि एकदा तरी या तुम्ही. हा जलाशयाच्या मधला जो भाग आहे तो बघण्यासाठी अवश्य या. किती सुंदरमय जागा आहे, जिकडे तिकडे हिरवेगार आहे. तुम्ही एकदा तरी या, नक्की भेट द्या, ठीक आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आता वाजले 4:30 आणि या जलाशयामध्येच आम्ही इटाडोमध्ये पाणी जमलेलं आहे आणि आता आम्ही सुट्टी करतो. आमचे गाई बैल आता सुरक्षित आम्ही घराला नेत आहोत. माझा मित्र आहे वासुदेव मडावी. तर हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो, गुड बाय.